आले 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 महाराष्ट्राचे लाडके भाऊजी किंग मेकर क्रांती नाना मळेगावकर आले. अहो क्रांती नानाच्या होम मिनिस्टरचा वेगळाच असतोय दरारा. क्रांती नानाच्या होम मिनिस्टरचा वेगळाच असतोय दरारा. आरारारा आरारारा नुसताच उडतोय धुराळा. आरारारा आरारारा क्रांती नानाचा दरारा. आरारारा आरारारा नुसताच उडतोय धुराळा. वेगळा थाट आनंदाची उसळती लाट. क्रांती नानाची पाहतात वाट कारण बक्षीस मिळतंय मोठ. असतो वहिनींचा वेगळा थाट आनंदाची उसळती लाट. क्रांती नानाची पाहतात वाट कारण बक्षीस मिळतंय मोठ. माता भगिनींचा आहे हा खेळ आनंद मिळतोय खरा. माता भगिनींचा आहे हा खेळ आनंद मिळतोय खरा. आरारारा आरारारा नुसताच उडतोय धुराळा. आरारारा आरारारा क्रांती नानाचा दरारा. आरारारा आरारारा नुसताच उडतोय धुराळा. वहिनींना वाटतंय बर खेळाचा आनंद घेतल्यावर. असा खेळ हाय पैठणीचा क्रांती नानाचा होम मिनिस्टर. लाडक्या वहिनींना वाटतंय बर खेळाचा आनंद घेतल्यावर. असा खेळ हाय पैठणीचा क्रांती नानाचा होम मिनिस्टर. लहान थोर जल्लोष करती आनंद घ्यात्यात सारा. लहान थोर जल्लोष करती आनंद घ्यात्यात सारा. आरारारा आरारारा नुसताच उडतोय धुराळा. आरारारा आरारारा क्रांती नानाचा दरारा. आरारारा आरारारा नुसताच उडतोय धुराळा. आयुष्य पुढे नाहीये संधी पुढे नाही. खेळाचा आनंद घेतल्यावर. असा खेळ हाय पैठणीचा क्रांती नानाचा होम मिनिस्टर. आनंद घेतल्यावर असा खेळ हाय पैठणीचा क्रांती नानाचा होम मिनिस्टर. लहान थोर जल्लोष करती
मी आनंद घेतो सारा प्रेक्षक बघत राहतो क्रांती नाना स्टेजवर येतो कार्यक्रमात धिंगाणा होतो मी आनंद घेतो सारा प्रेक्षक बघत राहतो क्रांती नाना स्टेजवर येतो या सह्याद्रीच्या वाघामध्ये भारीच असतोय नजारा सह्याद्रीच्या वाघामध्ये भारीच असतोय नजारा चेक येतो मी बाहेर वाजव त्याला काय बाहेर थोडा काय म्युझिशियन अहो लय भारी लय 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 भारी लय भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी नमस्कार माऊली नाव तुमचं प्रतीक्षा सचिन गायकवाड एकदा गायकवाड वहिनीसाठी टाळ्या वाजवा सगळेजण वा टाळ्या एवढ्यासाठी वाजवायला लागल्यात माऊली तुमच्याकडनं उखाणा ऐकायचंय म्हणून बया बिचारीने असा चेहरा केला जणू लाडक्या बहिणीचे पैसे दुसऱ्याच्या खात्यात गेले सगळ्यांना उखाणा आला पाहिजे फक्त महादेवाच्या पिंडीला म्हणायचं नाही तो सोडून कोणताही उखाणा घ्या उखाणा हटके असला लगेच माझ्याकडनं बघा खरं सांगू छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देतो इतिहास सचिन जय शिवराय या. नमस्कार नाव तुमचं नेहा जितेंद्र चंदन अय सोन्याची आजी अय सोनी ना माय का टेन्शन घ्यायला लागली हा नेहा जितेंद्र चंदनची बर पुढे पुढे काय 2-4 शिवायला मला पुढे उखाणा आहे हो गळ्यात मंगळसूत्र हे सौभाग्याचं फूल. जितेंद्रचं नाव घेते चंदनशिवेची या माऊली बोला मोनाली गोपीनाथ काळे मोनाली गोपीनाथ काळे बरं पुढे नाव घ्या हा काय कायदा गोपीनाथ रावांचं नाव घेते तुमचा काय फायदा तुम्हाला पैठण द्यायचा वायदा बोला वैशाली अरविंद तनपुरे वैशाली अरविंद तळपुरे पुढे ताट होतील माना उंच होतील नजरा ताट होतील माना उंच होतील नजरा अरविंदराव आणि वैशाली कडून शिवरायांना मान हा बात आहे, जय शिवराय. तुम्हाला कुठं पाहिलंय तुम्ही तर कसं काय हे कसं जुनं आहे ना कार्यक्रमात बरेच वेळ आलेल्या त्या कुठं होत्या याच्या आधी कोर्टीला कोर्टीला त्यानंतर
तुमचं का ते गाव आहे तुमचं? गोहाळीचे आणि उंबरगावचे. तिकडच्या पण महिला इकडे आल्यात का? माहिती नाही. तुम्ही कशा इथं आल्या? बाकीच्या काही लोटांवर गाडीत आल्या नाही का? तसं नाही हो, कोर्टी कुठल्या बाजूला आली? कोर्टी कुठं आहे? इकडे का इकडे? इकडे किती लांब आहेत ना? त्यांना रस्ता बी कळणार इकडे जणू काही झाडो खात्यात काम आलं. मला सगळं माहिती PWDचा रस्ता कुठं, इकडं का इकडं? गोहाळीचं पण इकडं किती लांब आहेत ना? 7 किलोमीटर. बरं बरं, मग खास कार्यक्रमासाठी आले का? हो, तुमचा कार्यक्रम आहे म्हणल्यावर येईल. यायला लागतंय. वा वा, यावंच लागतंय. सकाळी 4 संध्याकाळी 4 आहे. ना करते काय हॉटेल भाग्यश्री. वा 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 वा, जमतंय. अजून एक जण होतं तुमच्या बरोबर. बघा हे आहे वहिनी आहे. तुम्ही गुडीची मम्मी. बरं या मी बघितलं. कोर्टीला गेले 5 वर्ष झालं कार्यक्रम करतो मी. दरवर्षी कोर्टीमध्ये कार्यक्रम होतो. रघु पवार तिथले आयोजक. हा मग काय असं करता? उल्लाला क्रिस का गाना सुनोगे क्या? दिल ना दिया, दिल ना लिया. तो बोलो ना तो बोलो क्या किया. नाही व्हॉट्सअपला पाठवून बायको घरी गेल्यावर वाचतो. आता इतक्या वेळेस रामायण महाभारत चाललंय त्याच्याबद्दलच चाललंय ना. हा क्रिश का गाना सुनने के लिए आम्ही केला आटापिटा. सुधाकर रावांचं नाव घेते ले बेटा. एक नंबर. क्या बात. टाळ्या वाजवा. भारी उखाणा. हा ट्रेंडिंग मधला विषय आहे. पब्लिकचे काही चालू ठेवला ना. पब्लिकचे यावं ह्या सुरू तिथं होत्या ना. दिगंची कुठल्या बाजूला इकडं कुठलं बाया गोळ्या काय तुमच्या गावात माहिती ना. पण बाया मी तरी इंस्टाग्रामला 6-5:30 वाजता पोस्ट करायला सांगतो ऑफिस मधून माझ्या. लवकर केली ना त्या गावच्या बाया राहतात. दुसऱ्याच गावच्या बाया टमटम भाड्याने करून येतात. परीक्षक साहेबांचे पण 2-3 कार्यक्रम झाले होते इकडे. त्यावेळेस पण तसंच झालं होतं. येस बोला. पूजा पिंगरे. पूजा आणि ते दुसरे तिकडे मग त्यांचं नाव घ्यायला दुसरा माणूस ठेवायचा. हा त्यांचं काय नाव? चौकाने घेऊ ना. मग काय करता? स्वराज्य आम्ही मराठ भगवा आमचं रक्त. रवींद्ररावांचे नाव घेते मी छत्रपती शिवाजी महाराजांची भक्त. धन्यवाद. म्हणजे जसं आट्यापाट्याच्या सामन्यात सगळीकडचे माणसं गोळा होतात तसं या सामन्यात सगळीकडचं माहिती आहे. मला मग मोबाईल वरून एक फोन आला होता. ते आलेत का ताई? त्यांना म्हणलं होतं तिथल्या गावात हे माहेर आहे. बरं बरं आमचं सासर आहे. हा. बोला. सरस्वती नागेश कांबळे. पुढे का? पुढे इकडे कोणते इकडे कोणते पुढे? उखाणा घेऊ ना. बोला. स्वामींच्या हा स्वामींच्या स्वामींमुळे मिळाला माझ्या जीवनाला अर्थ. नागेशरावांचं नाव घेते श्री स्वामी समर्थ. समोर बघा. हा छान दिसते पेटा तुम्हाला. काय अडचण नाही. बोला. सोनाली तेजस सावंत. बरं कुठं आला? उपरी. या गावाचं नाव उंबरगाव आहे. एक तर गावातलं कोण कोण आलंय गेम मध्ये? हा तुम्ही बरं नंबर लावला पुढं. हा हवा नाही हवेपेक्षा व्यक्त्यांचा जास्त. तुम्ही माझ्या युट्यूबचे फॉलोअर आहेत ना कळलं. हा उखाणा मी लिहिलेला आहे. या उखाण्याला 37 मिलियन म्हणजे जवळपास 30 करोड लोकांनी पाहिले. हा उखाणा एवढा भारी आहे पण त्यांनी व्यवस्थित घेतला पाहिजे. घ्या महाराजांचा उखाणा. मी सुरुवात करून देऊ का तुम्हाला? थोडासा डिले ठेवा थोडासा. हवा वेगळी नव्हती. हवेपेक्षाही त्याचा वेग जास्त होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्याचा इरादा नेक होता. जिजाऊचा लेख तो लागात नाही जगात एक होता. हे देवा माझ्या काही इच्छा लक्षात ठेव. नगर झाले तर सह्याद्रीचा होऊ दे. माती झाली तर रायगडाची होऊ दे. हा तलवार झाली तर भवानी तलवार होऊ दे. वाघ नको वाघ नक्या होऊ दे. ए देवा पुढच्या वेळी जन्म दिला तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणून हसत हसत म्हणणारा शिवा काशीतकार होऊ दे. नसेल तर मला जन्मालाच नको घालू. कारण या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या या पावन भूमीत जन्म घेऊन मी धन्य झाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले स्वराज्य तेजसरावांचे नाव घेते
भाजीत भाजी ह्या वगैरे त्या वगैरे. वहिनी साडी भारी हो. कुठले घेतली? हा ह्या बाकीच्या चोऱ्या केले काय सगळ्या दरोडा टाकायला गेलं. दुकानला साडी मिळते ना तर ऑनलाईन मिळते. हा पुढं सविता महेंद्र चंदन शिवे. हा 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 पुढं काचेची खिडकी घाबरले श्वास घ्या एवढा पण नको जायचा. हा काच फुटला. वन बाटली 2 ग्लास. कोयले आयडिया मी घेत नाही. मी पायाला त्यामुळे काहीच घेत नाही. पुढं महेंद्र माझी फर्स्ट क्लास. बहिणी तुम्ही करोना मध्ये कुठं होत्या? घरीच होत्या ना? लस घेत नाही ना? हसा ठेवा. असं वाटायला लागलं की माझ्या दहाव्याचा कार्यक्रम हसा जरा. एवढं नाही त्या काय शक्तिमान मध्ये गाडी प्रेमामध्ये चेहऱ्यावर आनंद. मी भाऊ आहे तुमचा. आनंदी राहा. आज नाही उद्या काय नका ना करू राहा. काय गडबडावरती मागायची. हा दिगंबर पवार. बरं पुढं 4 + 5 = 9. Remember is my time. अरे मग चोर का झटका धीरे से लगा इंग्रजी मध्ये उखाणा घ्यायचा. मी म्हणलं विचार अशी उभा पेन्सिल मध्ये. ठीक आहे किती शिकले ताई? 11. 12वी मी पास होता. काय अडचण नाही. हा, बोला माऊली. उज्ज्वला वीरेंद्र चंदन शिवे. चंदन शिवीचा एक टेम्पो अक्का आला बा. 4 सगळ्या काय जावा आहे. हो. एक अजून कोण आहे? चंदन शिवे 2 3 शिवे माहिती हो सगळ्या. मग टाईमवर नाश्ता जेवण आहे बघा. 1 2 3 काही सुद्धा बदल नाही. हा अंगणात होती तुळस. तुळशीत लावते दिवा. वीरेंद्र मला जन्मजन्मी हवा. हा बा. त्यांना विचारा काय बदल हवाय. तसं नाही तुम्ही रजिस्ट्रेशन करता त्यांच्या मनात का वेगळं असल्यावर. ताई बोला कशा आहात? मस्त आहे. मस्त आहे. ते कसे आहेत? ते पण मस्त आहे. सगळेच मस्त. बोला स्वाती अर्जुन पवार. तुम्ही कुठणार? तुम्ही इथलेच वाटताय. हा सुपर धान्य मोजू कशी, पायात पैंजण चालू कशी, गळ्यात हार वापरू कशी, आतेबाई बसल्या शिवबापाशी, अतुल रावांचं नाव घेते शिवजयंतीच्या कार्यक्रमामध्ये. वही काय पार्लर आहे का तुमचं? फाउंडेशन बरोबर लागलं. बऱ्याच जणींचं फाउंडेशन घासायला की मेकअप खराब होतो. आता का मी भाऊ आहे म्हणून मी हक्काने सगळ्या गोष्टी सांगतो प्रत्येक माऊलीला. त्यामुळे छान झालंय. तुम्ही काय बचत गट वगैरे चालवता? अंगणवाडी शाळेचे मॅडम काय करता मग तुम्ही? घरचे घरी हाऊस वाईफ आहे. समोर बघा. बोला माऊली नाव तुमचं? शिवांगी बालाजी पवार. असं पवार 2 झालं. पुढे रुक्मिणीच्या शेजारी पांडुरंगाची सावली. बाजीरावांना जन्म दिला धन्य ती मावली. काही असं समोर बघा. एक विचारू जेवण झालं? असं नाही हो. खाऊन पिऊन राहावं तब्येतीची काळजी घ्या. बोला. कोमल सोमनाथ चव्हाण. बरं पुढे इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कवर. लावताना लाईट गेली होती. ज्याचं पुस्तक आहे त्याचाच कवर लावायचं. भूगोलाचं लावायचं. लावा हो. हे 5 भूगोल बरे सहज आम्हाला भूगोलाचं लावायचं. हा इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कवर. सोमनाथरावांचं नाव घेते मी त्यांची लोक. जमलं की या. अनिता अरविंद जगदाळे. काय म्हणणार? अनिता अरविंद जगदाळे. पुढं पंढरपूर तालुक्यातील उंबरगावामध्ये शिवजन्मोत्सव होतो मोठ्या उत्साहाने साजरा. पंढरपूर तालुक्यातील उंबरगावमध्ये होतो शिवजन्मोत्सव खूप मोठ्या उत्साहाने साजरा. अरविंदरावांनी अनिताकडून छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. खूप सुंदर माऊली. या बोला. आरती राजू चंदन शिवे. तुला बटाट्याला म्हणतात टोटो.
बटाट्याला पोटॅटो म्हणतात इंग्रजीमध्ये. टोटो कधी बसला कुठल्या भाषेत म्हणतात टोटो? इंग्रजी. हा मराठी भाषेत बटाटे थांब ना, बटाट्याला काय म्हणतात? टोटो. कधी ऐकलं का? मी पहिल्यांदा ऐकलं. हा मध्ये म्हणतात काय म्हणतात? टोटो. ग्रॅज्युएट माणूस आहे, बटाट्याला पोटॅटो म्हणतात. हो. रामचंद्र शिवाजी हातात शिवाजी महाराज आंबेडकरांचा फोटो. क्या बात आहे. पाहुणी इंस्टाग्रामला आहेत का? घरी गेला रील बनवायला. गुलाबी साडी आणि प्राजक्ता प्रशांत पवार. छत्रपती शिवरायांशिवाय किंमत नाही, छत्रपती संभाजीरावाशिवाय हिंमत नाही, भगव्याशिवाय गमत नाही, आई भवानी शिवाय पुन्हा पुढे झुकत नाही. प्रशांत रावांचं नाव घेते. बोला जय जिजाऊ जय शिवराय. अहो लय भारी, लय 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 भारी. पहिला गेम तो आहे जो तुम्ही युट्यूब फेसबुकला जे माझे व्हिडिओ व्हायरल होतात ते पाहतात. तो पहिला गेम आहे. आणि गेम आहे ज्यावेळेस मी तळ्यात म्हणेल तर रस्सीच्या पुढे उडी मारायची. मळ्यात म्हटलं की पाठीमाग. हे दोन्ही पाय तुम्हाला एकाच वेळेला टाकायचे. पुन्हा करून दाखवतो. तळ्यात म्हणजे मळ्यात, चुकलं की समोरच्या खड्यात. एकदा आवाज जर तुम्ही हसायला तयार आहात. गणपती बाप्पा. मगाची लाईट चालू ठेवायला हवं, कारण त्यांचा रिप्लायच कळला पाहिजे ना मला प्रेक्षकांचा. इकडे बसला इथे आहे दादा, तो इथे वाटतं. चालू ठेवा, त्याचं एक्सप्रेशन जाणवतात. साईराम रेडी. खूप साऱ्या शुभेच्छा बघूयात. मला तर टोटल 10 बक्षीस आहेत शिंदे साहेब आणि 11 पैठणी साड्या आहेत. ते करतो ते त्यांना ते बरोबर टायमिंगला सूचना देतात मला. मी त्यांच्याकडेच कामात आहे. तेच मॅनेजर आहेत आमचे, तेच पेमेंट बी घेतात. ओके. ओम साईराम. तळ्यात म्हटलं की मळ्यात, चुकलं की चलो. ओके. साईराम. करू सुरुवात. माऊली पण मी जशा उड्या मारल्या तशाच उड्या मारायच्या. करू सुरुवात. रेडी. साईराम. तळ्यात. व्हेरी गुड. बरोबर जमते जमते. कडच्या बहिणी काळजी घ्या बरं. गायकवाड बहिणी, नाही तर तुम्ही तिकडच्या तिकडं गायब व्हायच्या. नको पंचायत व्हायला. रेडी. मळ्यात, तळ्यात. बहिणी ते खाली सोडा, घाण दिसते. कसाच फोटो निघाल मग कसा छापायचा बरं? असं तर कसं वाटतंय ते? नका तर घाण वाटतंय ते. साईराम. रेडी. मळ्यात. बरोबर असू दे, प्रॅक्टिस चालली अजून. अजून चान्स आहे. हा. तळ्यात. बरोबर. मळ्यात. बरोबर. तळ्यात. बरोबर. मळ्यात. जमलं. आता जर मी तळ्यात डबल म्हटलं तुम्ही पुढे असाल तर मागे नाही जायचं. मळ्यात डबल म्हटलं मळ्यात असाल तर पुढे नाही यायचं. एवढाच सोपा गेम आहे. बघूया तुमच्यापैकी पैठणी कोण जिंकते पहिल्या गेम मध्ये. रेडी. तळ्यात, मळ्यात. बरोबर. करू सुरुवात. मळ्यात. दोघी जणी वडील नाही राहता तुम्ही आता. चलो रेडी. तळ्यात, मळ्यात, मळ्यात. जमते जमते. रेडी. तळ्यात. वहिनी सगळ्या बरोबर उड्या मारा. मिक्सर पुढून भांडं मागं व्हायला लागले. चलो रेडी. मळ्यात, तळ्यात. जमलं ना सगळ्यांना? करू सुरुवात. आता आउट करायला सुरुवात करूयात आपण. रेडी. करू सुरुवात. तळ्यात. तुम्ही दोघी जाऊ द्या. तुम्ही राहा. तुमचा पाय नाही गेला अजून आउट झालं. सर काय करेल. माऊली मी ज्यांच्या बाजूला उभा आहे त्यांच्याकडे फक्त लक्ष ठेवा. त्यांचाच कार्यक्रम बरोबर होणार. वहिनी हे तळ्यात आहे. कुठं आहे? तळ्यात. हे कुठं आहे? हे मी सांगितलंय तरी तुम्ही आउट होणार. बघायचं. रेडी. मळ्यात, तळ्यात. बरोबर मारताय. एवढी टेन्शन नका घेऊ. कुठं आलात म्हणले तुम्ही? पुण्याहून आले. मी सुद्धा पुण्याला जाणार आहे माघारी. उद्या खपोलीला कार्यक्रम आहे. याच आउट होणार आहेत. लक्ष ठेवा. मळ्यात. काय अडचण आहे? तळ्यात. एवढं टेन्शन नका घेऊ. रेडी. तळ्यात. का हो उदी केले का आत? बरं असू दे. जाऊ वहिनी अशाच कडे नाही ऐकलं. जाऊ दे बिचारी उभं टेन्शन घ्यायला लागले. काय पॉवर म्हणले ना? येस येस. उखाणं बारीक आहे ते. 5 = 9. 4 + 5 = 9. दिगंबर is my friend.
अरे उखाणा चांगला आहे की पण तिचा काय संबंध आहे. रेडी? बरोबर आहे वहिनी. अजून आउट करून दाखवतो. लक्ष द्या यांच्याकडे. मळ्यात तळ्यात. बरोबर आहे ना वहिनी? मळ्यात बघायचं. करू सुरुवात. रेडी? मळ्यात. गेल्या ना? सारखं घालवून दाखवतो. त्यांना घालवायचंय. कोणाला घालवायचंय? त्यांना घालून. हा ह्या म्हणल्या म्हणून तुम्ही आउट होणार. ओके. मळ्यात. चल रेडी? तळ्यात. उडी मारा की तुम्ही उडी. तुमने बुलाया मै चली आई. वहिनी उड्या मारा. त्याचा कार्यक्रम आहे. वजन बी कमी झालं पाहिजे असं माझ्याकडे नियम सूचना आहे त्या. रेडी? तळ्यात. तुम्हीच लागले डुलायला हो. त्या राहिल्या बाजूला. साईराम. मळ्यात तळ्यात. नाही, ताई दोन्ही उडी दोन्ही पाय एकदाच टाका. तळ्यात. काय झालं? ह्या गेल्या बसून घ्या. हा वहिनी काय झालं? इकडे. हा इकडे. इतिहासाचं पुस्तक भूगोलाच कवर. सगळं इकडं. सर काय इकडं. एक चान्स तुम्हाला. आमच्या भावाने फोन करून सांगितलं म्हणजे 2-4 वेळा अजून उड्या मारल्या. रेडी? मळ्यात तळ्यात. मळ्यात तळ्यात. तुम्ही पडले तर मी जबाबदार नाही. चव्हाण म्हणलात ना? चव्हाण कुठं आला? हे असं करा की. तुम्हाला माहिती आहे का? हे बघा हे सिंगल असं आलं ना. असं आलं ना. स्ट्रेटनिंग कंडिशनर शॅम्पू आणि आयब्रो केलं ना ती बिचारी तोंडाने नाही बोलत अशी. खर्डीवर ही तर रस्त्याने खर्डी लागते तीच का? हे मी इकडून आलो असं पंढरपूर खर्डीवर ना इकडं आलं. ते बहोळ एक लागलं होतं काहीतरी मध्ये. इकडे राहिलं का? काय माहिती आता मी इकडे कामाला आहे होय. लक्ष द्या. तुम्ही जाऊन होणार आहेत. मळ्यात तळ्यात. कधी लग्न झाले माऊली तुमचं? 11 वर्ष. आणि त्यांचं कधी झालंय? 11 वर्षापूर्वी. होय 11 वर्ष झाले का? ह्यांचं विचारलंय हो. ह्यांचं विचारलंय. मग माझ्याकडे कशाला बघताय? मग हात त्यांच्याकडे गेलाय की. मला वाटतं ओळखीचे ह्या खरडीचे नाहीत का? पण बरं चाललंय सगळं. चाललंय. काय प्रगती? 2 आहेत. अहो मी प्रगती चालली म्हणजे तुम्ही लेकरं सांगायला लागला. अहो प्रगती तुम्ही दोन्ही गोष्टी वेगळ्या एकदा ह्यांना प्रगती म्हणलं 2 मुली म्हणजे. यांच्या पुढील प्रगतीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर का आमदार केलं उभारले त्यावर शुभेच्छा दिल्या शेजारी तुमच्या. थँक्यू. आहे यांची प्रगती अजून आहे. काय अडचण नाहीये. लक्ष द्यावं या माऊलीकडे. रेडी? मळ्यात मळ्यात. वहिनी हे तळ्यात मळ्यात सांगूनच पैसे घेतो मी हो. रेडी? तळ्यात मळ्यात तळ्यात. आता समोरच्या खाळ्यात बसून घ्या. गेल्या सारखं वहिनीकडे. हा वहिनी रेडी का? हो. पूजा नाव आहे तुमचं? हा. हा नाही बरं बिचारी. या इकडे माऊली. ऐका ना वहिनी. टाटा. बाकी काय ना बिचारी चांगली तयार होणार. आवड तुमच्यामुळे गेल्या त्या. काय केलं? तुम्ही कशाला ताप देणार? ते तुमच्यामुळे जागा कमी पडत होती. 2 माणसं जागा आटली म्हणले तुम्ही त्यामुळे आऊट झाल्यात त्या. या आऊट होतील आता. रेडी? तळ्यात. रेडी? मळ्यात मळ्यात. जरा जोर धक्का दिला असता बिचारी पुन्हा कोर्टीला पोहोचते. चलो रेडी? तळ्यात. दोन्ही पाय एकदाच टाकायचे माऊली. मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात. एवढा मोठा भोपळा. काय होतं वहिनी? तुम्ही एक तर ट्रेंडिंग मध्ये पैठणी घातली. ट्रेंडिंग ही साडी ट्रेंडिंग मध्ये माहितीये का? हो माहिती. हा जणू का दुकानच आहे तुमचं लगेच माहिती आहे. आता मी रोज पाहतो म्हणून मला ट्रेंडिंग मध्ये आहे. पडू नका लय घाण पडतात. मळ्यात मळ्यात. बिचारे 2-4 माणसं ढकलीत नाही लागले हो. ह्यांचं झालं हे. तुम्ही दोघीच्या मध्ये उभा करू का? नको. हा रेडी पाहुणी? तळ्यात मळ्यात तळ्यात. ओके तळ्यात. हा रेडी? मळ्यात मळ्यात. सैली आऊट झालेलं पाठवून दे बाळा. वेळ जातोय. सर का इकडे बहिणी. हा ते
खाली सोडा घाण दिसतंय. हा रेडी या इकडं. गायकवाड वहिनी तुम्हाला जागा कमी पडली म्हणून मी एवढं सगळं नाव केलंय. ओके मळ्यात. हा रेडी तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात. कुठं कुठं वहिनी उड्या मारा, फायद्याचं आहे, वजन कमी होत नाही. रोज करतो मी हे. रेडी तळ्यात उडी मारायच्या मळ्यात मळ्यात. आई राजा अंगात येईल वाटतं मला. रेडी तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात. गेल्या हा गेलेले पांडव साहेब वेळ जातोय. अजून पण तुम्ही इथं होते इकडे कधी आल्या? तुम्हीच इकडे सर का मग इकडं. पॉवर बहिणी रेडी 5 इक्वल 4 + 5 = 9 दिगंबरी. असू द्या मंत्र मानल्याने मनच जावा नावराचं आयुष्य वाढतं. तुम्ही नीट हा बोला काय. 4 + 5 = 9 दिगंबर इज माय फ्रेंड. जन्म दिला मातेनं, पालन केलं पित्यानं, दिगंबरावांचं नाव घेते सौभाग्यवती या नात्यानं. बिचार किती प्रेमान नाव घेते. तुम्ही घेतलं का कोणा? घ्या बरं. तुला भांडणं करून आहे का नवरा बायको? घ्या की मग. छत्रपती शिवाजी महाराज आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आहेत. महाराष्ट्राचा पाठीचा कणा टिंबटिंबांचं नाव घेते जय महाराष्ट्र म्हणून. छत्रपती शिवाजी महाराज आहेत महाराष्ट्राचा हिरा. छत्रपती शिवाजी महाराज आहेत महाराष्ट्राचा हिरा. धनाजीरावांचं नाव घेऊन उखाणा करते पुरा. चांगलं घेतलं की 1 नंबर. 5 इक्वल तळ्या 5 वर 9च ढासळलं बघा यांचं. आता कडे गेला सगळं इकडं. चलो साईराम साईराम साईराम. रेडी मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. चल रेडी मळ्यात मळ्यात. गेलो की काय झालं? तुमच्यासोबत माझ्यासोबत गेले. बरं तुम्ही कार्यक्रम पाहता का? पटवर्धन कुरवली चालता तुम्ही. हा ते चिंचोलीचे तिकडे ना. काय चिंचणी का काहीतरी आहे होतं. चिंचणी पर्यटन केंद्र इकडे पटवर्धन कुरवली. मग तिकडून कार्यक्रमाला आले. माहेर आहे माझं. हे वालं आणि ते सासर. आणि त्यांचं माहेर कुठं आहे? या इकडं. रेडी तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात. चल रेडी बसून घ्या तळ्यात. ताई बसून घ्या तुम्ही गेले. चल का इकडं. हा तुम्ही कुठल्या गावचे म्हणले? उपरी आहे. बरं हा रेडी तळ्यात रेडी मळ्यात मळ्यात. घ्या बसून. चला पटपट पटपट. तुम्ही दोघी जणी जिंकले सुजात ना बाई की. रेडी कट सावधान. तळ्यात मळ्यात तळ्यात. बरोबर तळ्यात रेडी मळ्यात मळ्यात. या सगळ्याच वहिनी जिंकल्या. जोरदार टाळ्या म्हणते. अहो लय भारी लय 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 भारी.
अरे माझ्या वया सावळ्या हरीची हा. मला वाजवतो रे त्यांना ठेक्यात आहे हा काय नढा राजा अजून काय आम्ही जातो आमच्या फक्त पुरुष मंडळीला विनंती शूटिंग घेऊ नका हा नव्हते रे काना माझ्या मना तुझ्यासाठी मागले बस एवढ्यातच खुश झालो मी हा मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना तुझ्यासाठी बोला पुंडलिक श्री ज्ञानदेवदार पंढरीनाथ महाराज की जय हा त्याने लक्ष द्या इकडे लक्ष द्या हा मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना मुळीच नव्हतं रे काना माझ्या मनात आवडी चलती पंढरीची वाट सुखी संसाराची काय आहे वहिनी नीट म्हणा पडते नीट वाजवते हा रोजच्या आपल्या मराठी देवाकडे हा मुळीच नव्हतं रे काना माझ्या मनात मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या जेजुरीच्या खंडेराया गोंधळाला पंढरीचा पांडुरंगा गोंधळाला आई देवा कुठल्या गावचे तुम्ही देवा कुठलं याने डान्स बाहेर काढला होता थांबायची चावीच बंद होईल छान केलं तुम्हाला सांगू याला जगणं म्हणतात आयुष्य छोटं आहे मस्त जगायचंय छोट्याशा आयुष्यात असं जगून जायचंय ना देव सुद्धा म्हणला पाहिजे वा हा माणूस जगून आला लगेच माघारी जा मग काय तर खाली गेलं ऊर ओरडून माघारी आला कुठे गेल्या चला हा चला चला कुठल्या गावचे तुम्ही म्हणले हा बोहाळी तुम्ही पैठणी जिंकली होती ना गेल्या वेळेस कोर्टीला हा आता इथं बी जिंकायची हो बरं बरं पत्ता देता का कुर्लींना पाठवतो हा ना मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात पहिल्या दिवशी जन्मला बाळ दुसऱ्या दिवशी हलके हलके जोजवा बाळाचा पाय कशाला बी बिचारी तयार व्हायला लागले हो गाणं म्हणा माऊली गाणं हा मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आपलं पारंपरिक जेवढं जास्त काय नाही हवया तुमचा फेटा खाली खाली यायला लागले बरं का घ्या वरती हा तुम्ही कुठल्या गावून आले माऊली पुरी हा मुळीच नव्हतं रे कान्हा केसावर भांडी टोन ऐका ना आवाजाचा हा म्हणा मुळीच नव्हतं रे कान्हा भांडी टोन ऐका आवाजाचा टोन प्रत्येकाचा भाजीवाल्याचा वेगळा असतो केसावर भांडीवाल्याचा वेगळा असतो हा मुळीच नव्हतं रे कान्हा थांब थांब हे काय कसं कसं
अच्छा असं आहे का? हा मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मना तुझ्यासाठी 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 झुक 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 आली न गाडी राज रेषा गाडी नदी झाले पाहुल्या ते नसते का टिंकल टिंकल लिटिल्स का जमलं 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 हा हो या या माऊली नाव आपलं ताई सुनील शेंडगे. ताई शेंडगे. मी भाऊजी क्रांती नाना म्हणे ताई म्हणा गाणं ताई ज्याने नाव ठेवलं ग्रेटच माणूस आहे बाबा खरंच सांगतो कोणी काहीच नाही फक्त ताईच म्हणायचं ताई म्हणा मुळीच नव्हते रे काना माझ्या मना मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना तुझ्यासाठी अरे तुझ्यासाठी तुझ्यासाठी छान केलं माऊली या भजनी मंडळ चालू करा. हा तुम्ही कुठल्या गावचे? इथलेच उमरगावचे. बोला माऊली. हा माईक वर नको मग कानात म्हणता का? हा बेचारी मध्ये माईक वर नको आता मग कसं म्हणणार? माऊली हो का मी तुमचा लहान भाऊ आहे आयुष्य छोट आहे कोणी काही म्हणेल तुम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडकी बहीण आहे नंबर घ्या लगेच मुख्यमंत्र्याला फोन करा काय अडचण असेल मना बिंदास गाणं लाजायचं काय त्याला मग मी आहे तुमच्या बरोबर. हा अहो माईक नको तुम्ही गाणं हे नका बरं म्हणा. तसं माऊली मी भाऊ आहे तुमचा नका लाजू माईकवर नाही म्हणजे ऐकूच जाणार नाही. तब्येत चांगली आहे बहिणी काय वजन कमी नाही होत म्हणा तुम्ही जसं येईल तसं म्हणा का ए आत्याच्या मागं उभा आत्याला पुढे ढकल आत्याने तुला मागं ढकल तर तू घरी जाशील समोर बघा काय होत नाही. हा ते क्रुस शिंदे सर्दी झाले म्हणतात आहे. हा आमच्या शिवबागड झेंडू बॉम्ब पण असते. हा अरे ॲम्ब्युलन्स बोलू नका बिचारी गेली बाई. हा माईक माझ्याकडे राहू दे की हे माईक दे त्यांना काय करा जेवण का आपल्या. हा म्हणावं काय नाही होत. हा गाणं कुठलं म्हणायचं? गाणं वय केसावर फुगे म्हणा की नाही तर ते म्हणा सचिन रस पेलाय म्हणलं मा सचिनचीच मालकी मेकअप केला लिपस्टिक लावली तेल लावलं अजून करू तरी काय सचिन रस पेलाय म्हणलं माय मोगरा म्हणा म्हणावताही म्हणा वेळ चालला. मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मना. थांब ना तू ठेक ऐक काय सर पॅक झालाय तर लगेच पॅक घ्या मोकळ व्हा. थांब की मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मना तुझ्यासाठी 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 या देवाना तुझ्यासाठी या देवाना गेला हरी पुण्या गावा कुणाला
कानडा राजा अजून काय आम्ही जातो आमच्या या ताईला टाळ्या वाजवून स्वागत करा. यांना पैठणीसाठी आपण देतोय कारण की खूप सुंदर माऊली आणि ते सर्दी झाली आवाज बसलाय. लता मंगेशकर पूर्ण जागी झाली मध्ये. हा अनुराधा पौडवाल सारखी बिचारी गाणी चालूच करणं बंदच करणार गेली. मी आदरणीय आमच्या परिसरात ताईंना त्यानंतर पवार ताईंना विनंती करतो स्टेजवर या माऊलीला पहिली पैठणी आजच्या कार्यक्रमातील देऊयात. अतिशय सुंदर गाणी गायल्याबद्दल हो का. हा म्हणत आहे बाजाराला विकणे निघाली. हा बाजाराला श्री विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. सगळ्यांना खरं सुरुवात माझी ही पहिलीच वेळ स्टेजवर येण्याची. आम्ही रोज गडबडायला रोडा तुम्ही 5,964 कार्यक्रम केलेत आणि सर्वात जास्त सगळ्यांना खरं आज आम्ही सासर वस्ती असं सुद्धा आम्ही उंबरगावात मध्ये शिवजयंती निमित्त आज स्टेजवर यायला संधी भेटली आणि सगळ्याला शिवजयंती. खरंच सांगतो दादा पवार यांनी 500 रुपयाचं बक्षीस दिलं. 100 रोखांनी 400 पुढच्या आठवड्यात देणार आहे. असं द्या आमचे उस्ताद. ऐका सासरे एकदा जोरदार टाळ्या वाजवतात आणि आमच्या ताईंनी पण या ताईंना 100 रुपयाचं 500 रुपयाचं बक्षीस दिलं. खरं आप्पाचा विषय हार्ड आहे. पिठाची गिरण आहे का त्यांची ते दुराळाला दिसायला लागला म्हणून म्हणलं येस माऊली हे बक्षीस. तुम्हाला एक सांगू का खऱ्या अर्थानं प्रत्येकामध्ये कलागुण असतात. कधीतरी एवढी गाणी गायली कौष्टे असं कधी. हा सुरुवात पहिल्यांदाच आहे आणि स्टेजवर येण्याची पण पहिलीच वेळ आहे. असे लग्न झाल्यापासून लग्नाच्या अगोदर असे आमचं म्हणजे भीमजयंतीचे कार्यक्रम भरपूर असायचे ना. मग आम्ही त्यावेळेस पूर्ण आज पहिल्यांदा असं स्टेजवर असं नाही. मग पहिलीच वेळ आहे असं स्टेजवर यायचं. गाव कसं वाटलं माऊली स्टेजवर येण्याचं कारण म्हणजे तुम्ही आल्या सुरुवातीचा मूळ पाय व्यवस्थित बांधला आणि तुम्ही सुरुवातीला व्यवस्थित सांगितलं ना. या आपल्या स्वतःचा आनंद आयुष्य छोटा आहे. व्यवस्थित एन्जॉय करून घ्या. व्यवस्थित म्हणजे असं स्वतःची आत्मशक्ती पूर्णपणे हिमतील असं हे करून तुम्ही सांगितलं
घेतलं की आपण स्टेजवर जायचंच. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुमचा मुलगा तुमचा भाऊ समजा भाऊजी खड्ड्यात जाऊ द्या, एक गोष्ट लक्षात ठेवा, लोक हसायला येतात, पोसायला कोणी येत नाही माऊली. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या मनासारखं करायला गेलं तर लोकांना वाईट वाटेल, लोकांच्या मनासारखं करायला गेलं तर तुमच्या मनाला वाईट वाटेल. त्यामुळे तुम्ही ठरवा जगताय कोणासाठी. आयुष्य छोटं आहे, कटकन मिस करणार, पटकन जाणार आहेत. आजकाल 10वा सुद्धा घालत नाहीत लोक, एवढे जग फास्ट झाले. आयुष्य छोटं आहे माऊली. छोट्याशा आयुष्यात संधी, देवाला तुम्ही 10 करोड नाही, जेवढे द्यायचे तेवढे पैसे द्या, 1 मिनिट वाढवून तुम्हाला आयुष्याचं मिळणार नाही. आजचा दिवस आजच आहे, आजचा दिवस पुन्हा नाही, याची संधी पुन्हा नाहीये. कोरोनासारख्या वाईट काळात तुम्ही वाचला, याचं कारण आहे काहीतरी प्रारब्ध चांगला आहे. तर संधी मिळाली तर जगून घ्या, तोंडावर 12 वाजवून जगू नका. एकदा झटका बसला ना माऊली, कोणी विचारत नाही, कोणी नाही रे कोणाचे, शेवटी ऐकले जायचे. त्यामुळं देव तुमच्या मनामध्ये आहे, सगळं तुमच्या मनात आहे. तुम्ही फक्त माऊली स्टेजवर येणं गरजेचं आहे. स्वतःसाठी जगणं. मी म्हणत नाही डान्स करा, मी भजन का, यांनी गायलं ना, हे कला आहे तुमच्यामध्ये आहे, ते बाहेर निघू द्यात. नवरा म्हणला ना, नवरा गौतमी असते तर पॅन्ट फाट असतो नाचला असता, त्याने सुट्टी घेतली असते का? आनंद आहे ना, साजरा करा भाऊ. तुम्ही सगळे जिजाऊचे लेखे आहेत, रमाईचे लेखे आहेत, तुम्ही अहिल्याबाई, राजमाता अहिल्याबाई होळकरांचे लेखे आहेत, सावित्रीचे लेखे आहेत. संधी आहे ना, संधीचं सोनं करून घ्या. पुढच्या वर्षी येईल मी नाही येईल ते पुढच्या वर्षी बघू. काय काय गावात तर मी एकदा केलं की पुन्हा कार्यक्रम करत नाही. जेवढा छान प्रतिसाद तेवढा त्या गावात येतो. मी बाहेरच्या गावात 1 लाखाच्या खाली 1 रुपया घेत नाही, हे तर फक्त 50% डिस्काउंटवर आले का, तर या गावासाठी आणि यांनी बोलवलं म्हणून. तर तुम्हाला खरंच आवडत असेल तर टाळ्या वाजवून सांगा. कारण की माऊली, आमचे विजय दादा आमचे मित्र आहेत, आमच्या एका मित्राचे ते जवळचे आहेत. त्यांचा आवाज मी 3 दिवस झाला म्हणतोय, ज्यामुळे आपण फोन करतोय हा माणूस झोपलेला आहे का काहीच कळना. नंतर कळलं इथं आलं की विजय भाऊंचा आवाज बसलेला आहे. जर खरंच तुम्हाला कार्यक्रम आवडत असेल तर एकदा आमच्या दादांसाठी दोन्ही हात करून टाळ्या वाजवा. माऊली, महिलांना वर्षभर सगळे कार्यक्रम होऊ द्या, पण महिलांसाठी वर्षातला 1 दिवस त्यांना मनमुराद जगू द्या. काय करायचं ते करू द्या. रोग घरात आजार नाही येणार. काय वाटतंय माऊली तुम्हाला? आजारी सुद्धा माणूस नाही पडणार मनासाठी. पैसे नाही घेणार तुमचे, खरं बोला. विचारवणी मग मागणी एक बोलायचं. आज मी खरं तर कार्यक्रमाला येणारच नव्हती, माझी तब्येत बरी नव्हती, पण माझा मुलगा इथं कुठेतरी आहे कार्यक्रम पाहायला आला. त्यांनी मला घरी सांगितलं की मम्मी तू कशा तिथं सहभागी होणार आहे का, तर नाही रे बाळा म्हणलं माझी तब्येत बरी नाही, मी फक्त कार्यक्रमाचा आनंद घ्यायला यायला लागली. त्यांनी मला सांगितलं मम्मी तू कार्यक्रमात सहभागी होत असली, काय तर प्रथम क्रमांक पटकावत असली तर मला पण बघायला बरं वाटेल. आज मला खरंच वाटायला लागलं की माझ्या खरोखर मुलाच्या शब्दाला यश आले आणि मी इथं आले. बघा कुठं असं त्याने इथं बसलेलं मला काय माहित नाही आता. असू दे बाई, मला लांब जायचंय, मला रोजचं हेच आहे. तर ह्या शेतात राहतात, शेतात काम करणारे आहेत. मलाच आशीर्वाद द्या. बाई माझ्या नका फोडवा. हा घ्या माऊली तुम्ही. हा नाही, तुम्ही पुन्हा घ्या, तुम्हाला ह्यांचा घेऊ द्या आधी मला. तुम्ही लय कॅसेट वाजवलं, तुम्ही लय फुटेज खाल्ले बिग बॉसचे. बिग बॉस साधे देत आहेत 3 नंबर दरवाजातून जा. पहिलंच कोणतरी भेटलंय. टक्कर नको बाबा, बहीण आहे बिचारी, त्यांनी 1 टक्कर दिली, मी छंद जाऊन बाबा. हो ऐका ना, मला वाटतं माझ्याकडे एक बक्षीस. हो ताई, माझ्याकडे एक बक्षीस ताई ना, वर जोरदार टाळ्या वाजवा. पिशवी राहिली त्यांची. काय झालं अहो, पिशवी राहिली होती तुमची. पिशवी किती रुपयाची आहे? तसं नाही हो, माझी ऐका की, माझी बहीण अशी दिसेल म्हणलं, हे सेम साडी शिवाय हे फोटो मेन फोटो राहिला हो पिशवीवर, ते द्यायचं होतं. तुम्हाला काय वेगळं वाटलं? 8.5 तोळ्याची चेन, आज मी 10.5 12ला कुठे गेलाय त्याचे हे असेल. ताई उखाणा राहिला लिहा पवार ताई. नाही मी आहे, मी करवला तुमचा. चला मी शिकवतो महादेवाच्या पिंडीला म्हणायची. या मध्ये क्रांती नानांच्या गाण्याची धून, प्रणवरावांचं नाव घेते परिचारकांची सून. क्या बात, मनापासून माऊली धन्यवाद. यस, मला महादेवाच्या पिंडीला हार घालते वाकून, टिंबटिंबांचं नाव घेते, 5,000 रुपये ठेवून तुमचा मान राखून, पैसे बी ठेवून जावा, दक्षिणा देऊन, काय अडचण नाही मला. जे काही येईल ते म्हणा. हा तेच म्हणा, काय अडचण नाहीये. माझं पेमेंट अजून बाकी, मला बोला येत नाही जास्त. बोला. महादेवाच्या पिंडीला बेल वाहते वाकून, रावांचं नाव घेते तुमची मान कापून, तुमचा मान कापून. धन्यवाद ताई, मनापासून आभारी आहे. अहो लय भारी, लय 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 भारी.
वाले म्हातारे आणायचे. सरकारने योजना काढली लाडकी माझी बहीण योजना. आमची लाडकी म्हाताऱ्या जपून आणा, त्यांना भात खायला जात राहू द्या. एका म्हातारीसाठी भात नाही हो का, एका म्हातारीसाठी दोघी दोघी. ती म्हातारी आणतो. अरे म्हातारी काय शाळेत भरती करायची का? ते बघा म्हाताऱ्या वरबडी चांगला लागली. अवघड गाडी घेऊन जा. वा वा 10वं बक्षीस काय बरं याच्यामध्ये एक काम करू. बस झालं म्हातारे. बस बस आता येऊ नका, बस बस. ती कुठल्या अँगल नाही म्हातारे मला सांगा. ह्याला ओळखता का? मिठी मारले म्हातारा फेसाला होणार. आणि एक काम करू, तुमच्यामध्ये दोघींना तुम्हाला ओळखता येईल असं गाणं आहे. वाजव. वहिनी तुम्ही रजा घ्या, आमच्या भावाला मोकळं करा. बिचारा उगं टेन्शन नको. किती सोपं गाणं आहे, ओळखलं का? आणि तुझा मायेचा सागर. सागर गेला बिग बॉस मध्ये. ओळखलं का? ठिंगी ठिंगी वाहू दे. आई एक नंबर. येस ही माकडे जिंकली. चला बस थांबा बस. गाईच्या मिसरी, तंबाखू, आर्यमदी, विमल काही मिळालं तर चालेल. मेरे देश की धरती हो, मेरे देश की धरती उगले हीरे मोती. मेरे देश की धरती. ज्यांनी दिलं त्यांचं मनापासून धन्यवाद. जे मी आर्यमदी, विमल, मावा, पान मसाला, तंबाखू, डिरेक्टर, डायरेक्टर, पान, किरण, फुलचंद नाही. यस आले का? जय का? वा वा वा, जय. असू द्या. जे मी करणार आहे ते आवडलं तर टाळ्या वाजवा. हे शरीराला हानिकारक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. आज संकल्प करूया आजपासून हे सोडूया.
ज्याचं कोणाचं होतं त्याने दिलं त्याबद्दल मला चक्कर आली बघा. ज्याचं कोणाचं होतं ज्याने दिलं त्याचं धन्यवाद. पण भाऊ तुमचा मुलगा तुमचा भाऊ म्हणून सांगण्याची माझी जबाबदारी आहे. हे चांगलं नाही ना, कॅन्सर होतो. याच्या जागी तुमची 10 रुपयाची पुढे असेल मी 50 देतो, पण त्याची तुम्ही बिस्किट किंवा चॉकलेट खा ते चालेल. काय प्रकाश काय म्हणणं आहे तुझ्या याच्यावरती? चिंगम खाली तरी चालेल पण हे खाऊ नका, हे शरीराला हानिकारक आहे. पण तुम्हाला पटलं का माझं म्हणणं? टाळ्या वाजून सांगा ना. नुसतं हो म्हणून टाळ्या नका वाजू, तुम्ही बी मिसरी लावू नका. तर तुम्ही बी पुढे आलेले असायचे. धन्यवाद. यस. जर माऊली खरंच तुम्हाला कार्यक्रम तुम्ही हसला असाल जगला असाल एकदा सरपंचांसाठी 2 हात वर करून टाळ्या वाजवा. आवडला असेल तर कार्यक्रम. सुनील आलीबाई चंद्रा, आलीबाई चंद्रा, अहो आलीबाई चंद्रा, बघा आलीबाई चंद्रा. पैठणी साडीत लाडीत गोडीत बसून गाडीत नागतोंड मोडीत पदर ओडीत साऱ्यांना छेडीत आली बघा केस मोकळे सोडीत. हा आलीबाई चंद्रा, ये आलीबाई चंद्रा, अग आलीबाई चंद्रा, ही आलीबाई चंद्रा. हसरी लाजरी दिसते साजरी कानती रत्नाची, हटके झटका तिचा ग बाय लय ती गुणाची. हा हसरी लाजरी दिसते साजरी खानती रत्नाची, हटके झटका तिचा ग बाय लय ती गुणाची. अग लय ती गुणाची, लय ती गुणाची. आलीबाई चंद्रा, अग आलीबाई चंद्रा, ही आलीबाई चंद्रा, अहो आलीबाई चंद्रा. नटून बसती उठून दिसती मनात ठसती काळजात घुसती गालात हसती हादरली वस्ती बघून तिला ती दिल में बसती. नटून बसती उठून दिसती मनात ठसती काळजात घुसती गालात हसती हादरली वस्ती बघून तिला ती दिल में बसती. अगं कोण ग बाय? आलीबाई चंद्रा, ही आलीबाई चंद्रा, अगं आलीबाई चंद्रा, अगं आलीबाई चंद्रा. हलत डुलत लय बाय फुलत आली या जवानी, तळ्यात मळ्यात खेळती क्रांती नानाची दिवाणी. हलत डुलत लय बाय फुलत आली या जवानी, तळ्यात मळ्यात खेळती क्रांती नानाची दिवाणी. क्रांती नानाची दिवाणी, क्रांती नानाची दिवाणी. ये आलीबाई चंद्रा, अगं आलीबाई चंद्रा, ही आलीबाई चंद्रा, अग आलीबाई चंद्रा. हो पैठणी साडीत लाडीत गोडीत बसून गाडीत नागतोंड मोडीत पदर ओडीत साऱ्यांना छेडीत आली बघा केस मोकळे सोडीत. ये आलीबाई चंद्रा, ही आलीबाई चंद्रा, अग आलीबाई चंद्रा, अहो आलीबाई चंद्रा.
तुम्हाला सगळ्यांना भेटून आनंद वाटला. हा पहिल्यापासून हे समोर 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 त्यांना एक साईड द्यायची. सूर हलती खपली माहिती आहे. हा हा भजनाची ऍक्टिंग माहिती आहे काही नाही मावली. हा जरा हा ए ते पाकी दे ना चालता असू दे. हा विठ्ठला पाया बी पडली म्हातारी जातात. चला धन्यवाद माऊली. सगळं बसून घ्या. तीन 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 म्हणले मी. तीन म्हणले मी. ते कोण कोणाच्यात येते बघा. याला म्हणते की एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री. वहिनी घाण दिसते सोडा. काय झालं हे हा ट्रायल होता. आम्ही धरले म्हणून ते म्हटले आमचे. कोणाच्या वेळी दादा डिले द्या. आग बाई आग बाई आग छानो बिना रंग सरा. आग बाई आग जय उडवू नका. ज्याचा ज्याचा फुटला त्याने गपचिप खाली उतरा. त्यांचा सत्यनारायण संपला. वहिनी बघा ह्याच्यापेक्षा मोठा होतोय का अजून. तुम्ही केवढ्या मॅचिंगचा घ्या. वहिनी नुसतं उड्या मारू नका. फोडायचे तर फुगत आहे. दोन गावात आवडच कार्यक्रम आहे. अहो वहिनी त्याचं नगर सोडायचं भाभीचं ती भीम मकर भरून जाईल. तुम्ही सोडा.
बिग बॉस आदेश देत आहे. दोन बसा. सरका बाजूला. काय म्हणणं आहे वहिनी तुमचं? माझा विश्वास आहे तुमच्यावर. मी असं जणू काय तुमच्या इथं जाडू होतात का मला मी रोज तुमच्या इथं ऊस करून पाहिलाय. मला काय माहिती विश्वास आहे हाय काय विश्वास आहे मी बघितलंच नाही काय झालं कोणता. हा ती पाठीमागून आल्या कोणाच्याबद्दल ह्याच्याबद्दल तक्रार नाही सह्याद्री माहिती घेऊन तयार आहे का? भाऊ ए राजा हे उद्या फुटेज सोडून तर लगेच बिग बॉस सोडू शकतो. दोघी आल्या मग ही आली ना त्याच्यात चौकीतून झालो आम्ही. मग आधी तिघी त्या मग चौघं म्हणल्यावर चौघांच्या हातावर हात टाकलेले मी कोण खोटं बोलतंय? 5 जण झाले. कोण खोटं बोलतोय? खोटं नाही पहिल्यापासून नाही खोटं नाही बोलत. खोट बोलायचं नाही. कुठून? उंबरगाववरून हा म्हणून तुम्ही बरोबर का तुमच्या गावात आम्ही आला म्हणून. चला असू द्या माऊली पुन्हा एक संधी देतो असू द्या कारण की कसं आहे हा तीन बाबी सोडा तुम्ही ताई जरा पूजा बहिणी जागा माया मारली ऐका ना पूजा बहिणी हो तुम्ही लई वाईट वाटलं माझी मला नाही वाईट वाटलं मी सारखं किती तिला बोलाय काय वाटतं. समोर बोल काय सांगायला दुसऱ्या गावात आले खेळायला परत आपण दिगंशीला एकदा भेटलो होतो म्हणजे होतात कार्यक्रमात तुम्ही तिकडे काळ्या कलरची साडी घातली होती काहीतरी आहे ना डान्स बिन्स केला होता येस मी इथे इतके लांब कसे काय आले सर माझं माहेर आहे तुमचं हे माहेर आहे मग खास काय यायला नको नाही यायला पाहिजे मग खास कार्यक्रमासाठी आलते काय सांगाल ज्यांनी कार्यक्रम ठेवला त्यांना खूप छान छान ठेवलं दरवर्षी ठेवते ती. होम मिनिस्टर जर वर्ष असते मग कोणाला बोलवता तुम्ही नाही माझ्यासारखा बुवा नाही तुमच्याकडे आलेला तुम्ही कुणी म्हणा माझ्यासारखा बुवा आलाच नाही तुमच्याकडे लय जणी आले असतील पण आपल्यासारखा झटका नाही कोणा आता लय वैतागलो मी 13 तारखेपासून चालू झालेत कार्यक्रम तर मी बी वैतागलो फ्रेश मध्ये बोलवा तुम्ही मला इथे 19च्या आतमध्ये मग लय दिंगाणं खालो अजून छान वाटलं तुम्हाला भेटून हित न जावं खाली दोन चष्मा वाल्या दूध सी सब्जी निर्माण तीन अरे जावा दोघीच्या दोघी चलो मजे पाच म्हणले मी 5 वहिनी 5 म्हणले पडसान तिकडे पलीकडे पुढे सारखा जल्दी आम्हाला जरा बरोबर आहे मग कशाला मिठी मारली घाणेरडे सोडा जेवढं खाल्लं टाकून जर काही यारी दुसरी दुनियादारी नाही सर आम्ही ओढून नाही घेतलं आम्ही पण एकत्र झालो नाही ह्यांच्या ओळखीचे म्हणून ह्यांनी एकटीलाच म्हणून घेतले मला का म्हटलं नाही ह्यांनी का आवडलं ना त्यांना असं काय लोकांच्या लेकरं मी करायला लागला पहिल्यांदा पळत गेली तिकडं हा मग राहिलं म्हणून मला ह्यांनी वडून घेतलं. आम्ही नाही ओढून घेतलं त्या पाठीमागे राहिल्या आणि या पुढे आल्या मी होते दोघीच होतो की आम्ही मैत्रीण ओढली मैत्रीण सोडली बोला आली बाबा 40 सोड मग ह्या आमच्या ओळखीच्या मग ह्यांनी ओढून घेतलं. ओळखीचं काय नाही. ओळखीचं
नाही बचत गट चालू केलाय काय? 5 जणीच आहे मी फक्त. ओळखीचं नाही 5 जण. ह्याचा फेटा बघ की, तिकडे बघा ते प्रकाशकडे ते बघ. हा का असं? आल्या मागून. आम्ही दोघे आधी आलतो यानंतर आल्या. आम्ही दोघीच तिघींना मी तिने पकडलं होतं ह्या दोघे आले का एक जण आली काय माहिती आता. आम्ही दोघे आलतो. पण तुम्ही आऊट झाला असं वाटतंय. नाही आम्ही तिघीन धरलेलं पण अहो ह्यानी मला असं इशारा करून म्हणले ह्या आऊट झाल्या त्या. त्या मागून आल्या. त्या मागून आल्या त्या आम्ही दोघे आलतो. आम्ही तिघी होतो आधी परत ह्या दोघे आल्या. आम्ही ह्याला धरलं होतं आधीच ह्या तिघी होत्या ना त्यावेळेस मी धरलं ह्याला. किती जीव आता आपल्या माझ्या बघ. घरच्या भाकरी खायच्या लोकांच्या एवढंच करत असतो परत 11:30 वाजल्या काम न धंदा हरी गोविंदा. पळा बाहेर वहिनी. 6 जणींचा खेळ आहे काय भांडणं करायला का? त्या ओळखीचे ना दोघी. होय. खेळ माहिती की मला पण. खेळ आहे काय आपण भांडणं करायला आलोय का? भांडणं नाही करत. बरोबर आलं बाईक धरकी. हा भांडणं कशाची करायची? ह्या दोघी ओळखीचे म्हणून मी सांगायला लागले. भांडणं कशाची करायची? बरोबर 5 जण झालो त्या मागे राहिला आउट झालं तर ते चिडली. नाही मी आउट नाही झाले. त्यांची मैत्री ओढली. त्या आउट झालेत तर त्या चिडतात. नाही मी चिडत. त्यांचा गट झाला म्हणून ते अध्यक्ष महोदय सगळं एकत्र होईल. पळा बाहेर नो. त्यांचं पाच झालं. चला खेटा चिटिंग करतात. खरंच तर मी आली होती मी ह्याला धरलं होतं. पाठीमागनं मी धरलं होतं. लगा? चिटिंग केली ना. पाठीमागं होती मी. तुमचा काय प्रॉब्लेम आहे पण? पण तुम्हाला पण त्रास दिला परत आली तू. सांगते मी सगळ्यांना सांगते. आणि काय भांडण करते काय तुझ्या संग? वहिनी हात सोडा. हा काय म्हणणं तुमचं वहिनी? कोण आवडत खरं सांगा. नाही सर मी पाठीमागनं आलती त्यांनी नव्हतं बघितलं. तुम्ही सारखा हा. आम्ही मग जिंकलो होतो. तुम्ही त्या दोघी दुसरा खेळ घ्या. तसं काय नाही. त्या मगाचे दोघी हरले होते ना त्या दोघी दुसरा खेळ घ्या. मी धरलेलं ना. हा धरलं होतं. त्या दोघी दुसरा केलं ना सांगा. तुम्हाला धरलेलं ना. आम्ही पहिल्या राऊंड मध्ये जिंकलो होतो ना. त्या दोघी दुसरा खेळ घ्या. काय तर कसं बघा काय आता कोण नाही कोणचा डाळ भात लोणचा कुणाचं काय घेणं देणं हेच करत बसतो. पण वहिनी मला असं वाटतं की तुम्ही मोठं मन करावून तुम्ही आऊट व्हावं. तसं का? मला जिंकायचंय. मोठं मन नाही का मग? मोठं मन आहे पण मी खेळून जिंकणार आहे. असं चिडून नाही जिंकणार भांडून कुणाला. भैया चिडताय. मी म्हणलं का मी नाव घेतलंय का त्या एकटेच आहे त्या घरचं. सर बोलते ते होईल माझं काही नाही. बघा ते किती मोठे म्हणायचे. काय म्हणणं आहे तुमचं? ते तुम्ही बोला. नाही हे आऊट झालं असं मला वाटतंय. सर धरलेलं मी त्यांना. सर असं नाही सगळं विचारलेलं ती परत दोघी जण म्हणते ते मला धरलं होतं. ऐका ना मी डोळ्याने उघडे सगळं बघितलंय. आता हे सगळ्यांचा विषय क्लिअर करतो. सगळ्या बाजूला या. सरका ना बाजूला. ही स्क्रीन कर. सर त्यांना डबल दिले. ओले बापले. त्यांना डबल चान्स दिला. किती चान्स दिले? ती मिळून आहे आमची. पवार साहेब काय जीवाला ताण आलंय माझ्या राव. मी म्हणलं लवकर जावं थोडी घ्यावी झोपावं. झोप गाडीत जाऊन घ्यावी तर हे ताप आहे जीवाला. चला सगळ्या जणी जिंकल्या उभा राहा. चालू झाली आता. क्लोजअप हे ना अँगल फुल फ्रेम बसव. दुसरा हात वर काढायचा नाही. बघा फ्रेम लाडू नको. उंबरगाव आले लावायचा.
थांबा थांबा फोडू नका हा पहिला आलाय हा पहिला दुसरा आहे थांबा 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 फोडू नका थांबा पाचवं थांबा फोडू नका जाऊ मागं उभं लाईन ना लाईन नंबर प्रमाणे उभा कर 6 झाले का 6वा कर त्यांचा हा हा ओम साईराम सिरियल न उभं राहत 1च्या मागं 2 2च्या मागं 3 सिरियल उभा ना सिरियल उभा कर 6वा नंबर सिरियल उभा राहत पेन मी चालू ना गेलाय अगं नंबर कसे लागलेत बघा पहिला नंबर गावाचं नाव पहिला नंबर अनिता अरविंद जगदाळे उपरी काय करतात मालक गाडी चालवतात कुणाची स्वतःची बरं अनिता धनाजी महाडिक पटवर्धन कुरवली शेती रोहिणी शरद पवार गाडी चालवते स्वतःची राहिला इथंच गावामध्येच उंबरगाव हा वैष्णवी तेजस पाटील ती संगीत शेती वैशाली समाधान बहिरे शेती गाव उंबरगाव सरस्वती नागेश कांबळे फर्निचर स्लाइड राहिला बरं प्राजक्ता अभिषेक घाट तुम्ही घरी जाऊ बरं तुम्हाला येत बी नाही उगाच भांडत बसता तुम्ही काय करायले सोन्याची आई असा फुगा वाढायला लागले तर उंबरगाव उरका हा लावा ताकद जाऊ द्या लावा नंबर 9वा 10वा चला महाराज लय भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी क्रांती भाऊजी आलेत आपल्या दारी अहो क्रांती भाऊजी आलेत आपल्या दारी अहो लय भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी गप्पा गोष्टी लय भारी पैठणी जिंकण्याची करा तयारी धमाल मस्ती करू सारी आनंदाची घेऊ भरारी लय भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी क्रांती भाऊजी आलेत आपल्या दारी क्रांती नाना सह्याद्रीची जोडी भारी अहो लय भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी न्यू होम मिनिस्टर लय